दंडवत प्रणाम. निंदकाचे घर असावे शेजारी. एका माणसाने तीर्थयात्रा करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो बाहेर पडला. एका ठिकाणी मुक्कामास असताना त्याला एक अत्यंत जर्जर असा मनुष्य भेटला. त्याला अनेक व्याधी होत्या. त्याचे ते दुःख व वेदना पाहून या माणसाला वाईट वाटलं व त्याने त्यांची सेवा करणे सुरू केले. मनोभावे सेवा केल्यामुळे त्या वृद्ध मनुष्याला बरे वाटलं व त्याने त्याला एक आरसा भेट म्हणून दिला. तेव्हा तो म्हणाला की तुझ्या या सेवेने मी खूप प्रसन्न झालो आहे आणि या दिव्य आरसा मी तुला भेट म्हणून देत आहे, जो मला माझ्या गुरूंनी दिला होता. हा आरसा जादुई असून यात पाहिल्यानंतर मानवी मनात चालणारे विचार प्रकट होऊन दिसतात. असा जादुई आरसा मिळाल्यामुळे तो मनुष्य मोठा आनंदित झाला. हा आरसा खरोखरच कार्य करतो किंवा नाही याची शहानिशा करण्यासाठी त्याने लगेच त्याच वृद्धासमोर हा आरसा धरला व त्याच्या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला. आणि सर्व भाव दिसतात त्याच्या चेहऱ्यावरचा रंग पार उडाला, कारण तो आरसा त्या वृद्ध माणसाच्या अंतःकरणातील मोह, अहंकार, क्रोध आदी विकार दाखवित होता. त्याला याचे फारच दुःख झाले की आपण ज्या वृद्धांची मनोभावी सेवा केली त्यांच्या मनातही अजून विकार आहेतच. तो वृद्ध म्हणाला, हे बघ, तू या आरशात थोडेसे स्वतःला पहा. त्याने ते आरशात पाहिलं आणि काय आश्चर्य! त्याला त्याच्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदी दुर्गुण भरून राहिलेले दिसले. आपल्या मानवी मनाची हीच तर मोठी कमजोरी आहे की ते सतत दुसऱ्या व्यक्तींबद्दल दुर्गुण पाहत बसते आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न मात्र करीत नाही. आपण नेहमीच दुसऱ्या व्यक्तीचे दुर्गुण बघतो, त्यावर टीका देखील करतो, पण आपल्यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही. कधीतरी जर आपण आत्मनिरीक्षण केलं तर आपल्यालाही आपले दुर्गुण सापडतीलच. कदाचित म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणून गेलेत, निंदकाचे घर असावे शेजारी. ते म्हणतात ना, दुसऱ्यांच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. ते अगदी बरोबरच आहे. म्हणूनच केव्हाही दुसऱ्यांना नावं ठेवण्यापूर्वी अगोदर स्वतःमध्ये डोकावून पाहावं. स्वतःच्या मनाला आत्मपरीक्षण व आत्मनिरीक्षण याची सवय लावावी. म्हणजे आपल्याला आपण नेमके कुठे चुकतो, आपण नेमके काय करतो या सर्वांचा लेखाजोखा समजतो. दुसऱ्याला नावे ठेवण्यात तर आपण सदैव पुढेच असतो, नाही का? पण स्वतःला कोणी काही बोललं तर मात्र आपली तळपायाची आग मस्तकाला जाते. या सर्वाला कारणीभूत कोण असेल तर आपले हे स्वतःला खूप शहाणे समजणारे असे मन. यासाठीच मनावर उत्तम संस्कार होण्याची प्रचंड गरज असते. हे संस्कार बालपणापासूनच घडणे अत्यावश्यक असते, कारण बालमनावर झालेले संस्कार शेवटपर्यंत टिकतात आणि जाता जाता